उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला. संपुष्ट हे हृदय पेटी, संपुष्ट हे हृदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडिला. जेने पंढरी सारिखाची आपुला धामण गाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधिला, त्या श्री संत सद्गुरु माणकोजी चरणी साष्टांग मी घातिला. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ आनंद या राघवाचा. तडिद्वास सन्नील मेघाववासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं. वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकरु प्रथमा नामान, पांडुरंगाकरु प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुर्दि प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधीस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काही चिनेने बोलितो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधरो पावन झालो चराचरी. रायगडी मंदिरी वसे माझा राया, रायगडी मंदिरी वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्म ही काया, जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदिते तुम्हा छत्रपती, आये महाराज विराज, आये महाराज विराज.
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त, वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, जगद्गुरु जगद्वंदनीय, जगाचा संसार सुखाचा करण्याकरता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे साधू म्हणजेच जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सर्वांच्या परिचित असणारा, संतांच्या दर्शनामुळे आपलं भाग्य कशा पद्धतीने उजळतं याचे यथार्थ उदाहरण देणारा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलाय. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायानं आपल्या मांडेगाव या गावामध्ये बाळूमामांची पालखी आलेली आहे आणि त्या पालखीमध्ये बग्गा नंबर 9 आणि त्या बग्गा नंबर 9 मध्ये या मांडेगाव ग्रामस्थांनी हा कीर्तनाचा सोहळा आयोजित केलेला आहे. आणि खरं तर मांडेगावकर आणि संपूर्ण पंचकृषीतील लोक तुम्ही किती नशीबवान आहात याची जाणीव कदाचित तुम्हाला आहे की नाही मला माहित नाही. पण एक सांगू तुम्हाला, बाळूमामा त्यांच्याच जवळ राहतात जिथं त्यांना राहावंसं वाटतं. आपण कितीही त्यांना आग्रह केला, आपण कितीही त्यांना राहा म्हटलं तरी ते राहत नाहीत. मग तुम्ही म्हणाल भारतीताई असं कशावरून म्हणता तुम्ही? कारण बाळूमामांची पालखी जवळजवळ 1 महिन्याच्या आसपास होत आलं या भागामध्येच फिरतीये, आसपासच्या खेडेगावामध्येच ती थांबतीये. का थांबतीये कधी विचार केला का? बाळूमामा त्यांना जिथं थांबावंसं वाटतं, जिथं लोक त्यांना चिडचिड करत नाही, लोक त्यांचा मनातून स्वीकार करतात, तिथंच बाळूमामा थांबतात. मग मांडेगावकरांनी हा घातलेला घाट संपूर्ण गावातील तरुण मंडळी असतील, संपूर्ण ग्रामस्थ असतील आणि आमचे संतोष भैया गरड असतील, आमचे मिरगणे मामा असतील, या सर्व मंडळींनी या कीर्तनासाठी मला आमंत्रित केलं. खरं तर फडकरी परंपरेमध्ये कार्यक्रम करणं फार अवघड आहे, कारण दररोज आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायची सवय असते आणि प्रत्येक फडकरी परंपरेची पद्धत वेगळी वेगळी असते. तर आपली इथं वास्कर फड परंपरा असल्यामुळे इथं विठ्ठल विठ्ठल न म्हणता इथं विठोबा रखुमाई म्हटलं जातं. त्यामुळे ही गलती झाली बरं का, माफी असावी. विठोबा तुकोबाराय अभंगामध्ये सांगतात, उजळले भाग्य आता. आपलं भाग्य सुद्धा उजळले. तुकोबारायांचं भाग्य उजळलं. कशामुळे उजळलं? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना संतांची भेट झाली म्हणून त्यांचं भाग्य उजळलं. पण मांडेगावकर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनो, आज आपलं सुद्धा भाग्य उजळलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. का वावगं ठरणार नाही? आपल्या भूमीमध्ये बाळूमामा आले आणि बाळूमामांच्या
संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी, ही जागा त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे आणि त्या जागेवरती आज आपण बसून कीर्तन श्रवण करतोय. यापेक्षा चांगला योग दुसरा कुठला असू शकतो? आपणही म्हणायला पाहिजे उजळले भाग्य आता. कारण तुकोबाराय म्हणतात संतांच्या दर्शनामुळे माझं भाग्य उजळलं आणि माझ्या जीवनामध्ये जी चिंता होती ती चिंता काय झाली? वारली. कशामुळे? संत दर्शनी हा लाभ. संतांच्या दर्शनामुळे जी चिंता होती ती मेली, ती चिंता काय झाली? वारली. संतांच्या दर्शनामुळे चिंता जरी वारली असेल तरी ते भेटलेले संत, भेटलेला देव कुठे ठेवायचा हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असेल. पण तो भेटलेला देव, भेटलेले संत कुठे ठेवायचे? तर ते ठेवायचे संपुष्ट हे हृदय पेटी. आपल्या हृदयामध्ये एक पेटी असते, त्या हृदयाच्या पेटीमध्ये भेटलेले संत ठेवायचे असतात. आणि तुकोबाराय म्हणतात त्या संतांना जरी ठेवायचं म्हटलं तरी तो ठेवा जो आहे तो ठेवा आधीचाच आहे, फक्त तो संतांच्या दर्शनामुळे मला आता मिळालाय. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो कशामुळे सापडला? तर तो संतांच्या दर्शनामुळे सापडलाय. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगितलाय. उरलेल्या वेळेमध्ये चिंतन पाहण्याचा प्रयत्न करू. उजळले भाग्य आता. उजळले म्हटले. काय म्हटले? उजळलं. उजळत कधी? कधी प्रश्न पडला का? उजळत कधी? सोनं, सोनं, सोनं माहितीये ना? आता त्याचा भाव गगनाला भिडलाय. आता ग्रॅम घ्यायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो. ग्रॅम, बरोबर ना? तोळ्याचा विषय लांबचा आहे. पण ते ग्रॅम जरी घ्यायचं म्हटलं, ते सोनं सोनाराच्या दुकानामध्ये आपण घ्यायला गेलो, ते दिसताना कसं दिसतं? कसं दिसतं? पिवळं चुटूक दिसतं. पण ते खाणीतून काढल्याबरोबर ते तसंच असतं का? असतं का? ते तुम्ही म्हणणार सुद्धा नाही हे सोनं आहे म्हणून. ते काळं कुळकुळीत असते. पण त्याच्यावरती खूप साऱ्या प्रक्रिया केल्याच्या नंतर ते काय होतं? उजाळतं. त्याला काय येते? एक चकाकी येते. आता ही लेकरं दिसतायत बघा तुम्हाला, दिसतायत की नाही? ही लेकरं त्या सोन्याच्या खाणीत सापडली आहेत. पण त्याला काय करायला चालू आहे? उजाळा द्यायला सुरुवात आहे. मग थोडे ठोके असतील, थोडे टाके असतील, बरोबर की नाही? थोडी शिकवणी असेल, मग ती गोडीत असेल, मग थोडे फटके देऊन असेल, मग थोडे कान पकडून असेल. आपल्याला राग येऊ द्यायचा नाही. काय येऊ द्यायचं नाही? हे तुमचं वय आहे ना, हे घडायचं वय आहे. आपण असं म्हणायचं नाही ताई मला असं म्हटलं, बाबा मला असे म्हटले, आई मला रागवली. बिलकुल नाही. हे आपलं वय कशाचं आहे? हे वय आपलं उजाळा येण्याचं आहे. आणि एक दिवस आपण असे घडणार आहे की आपल्या आयुष्याला, आपल्या जीवनाला काय होणार आहे? उजाळा येणार आहे. उजाळा कधी येतो? ज्या वेळेला आपण चटके सहन करतो, ज्या वेळेला आपण घाव सहन करतो. घाव सहन केल्याशिवाय
एक म्हण आहे बघा आपल्याकडे, टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय देव पण पावत. देवाची मूर्ती दिसते आपल्याला, मूर्ती दिसते. मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर किती छान वाटतं की नाही? पण ती मुळातच मूर्ती असते का? असते का? तो काय असतो? दगड असतो, दगड. पण मूर्तिकार काय करतो? त्याला ठोके मारतो, ठोके मारतो की नाही? आणि त्या दगडातून एक सुंदर अशी मूर्ती तयार करतो. तेव्हा त्या दगडातून काय तयार होते? मूर्ती तयार होते. म्हणून त्या दगडाला सुद्धा टाके सहन करावे लागतात, तेव्हा त्याच्यातून मूर्ती घडते. आपलं आयुष्य सुद्धा असंच आहे. आपल्या सुद्धा आयुष्याला काय सहन करावे लागतात? टाके सहन करावे लागतात, चटके सहन करावे लागतात. तुकोबाराय म्हटले तेव्हा आपल्या जीवनाला काय येतो? उजाळा येतो. म्हणून उजळले. आता भाग्य म्हटले, भाग्य. आपल्याला मिळालेला नरदेह. आपण इथे आज आलो. कुठे आलो? बाळूमामाच्या पालखी तळावर आलो. कशामुळे आलो? भाग्यामुळे आलो की नाही? आपल्या नशिबामध्ये होतं, आपल्या भाग्यामध्ये होतं, म्हणून आपण कुठं आलो? तळावरती आलो. समजा आज आपल्या भाग्यातच नसेल, आपण इथं येऊ शकलो असतो का? शकलो असतो का? नाही. भाग्य 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 म्हणजे नक्की काय? शास्त्राने भाग्याचे 3 प्रकार सांगितले. सांसारिक भाग्य, परमार्थिक भाग्य आणि पारलौकिक भाग्य, असे 3 भाग्याचे प्रकार सांगितले. आपण ज्या भाग्यामध्ये राहतो महाराज, त्या भाग्याचं नाव काय? आपण ज्या भाग्यामध्ये सगळे लोक वावरतोय, संसारिक. बरोबर, संसारिक भाग्यामध्ये तुम्ही आम्ही सगळे अडकलोय. हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. या संसारामध्ये तुम्ही आम्ही सगळे काय झालोय? अडकलोय. हा संसार कसा आहे? संसार दुःख मूळ चहूकडे इंगड विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागली ओढाळ. कोणा शरण जाऊ आता दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी अंधड्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. असा हा संसार आहे. हा संसार सुखाचा वाटतो, पण ह्या संसारामध्ये दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. अहो तुम्हाला आम्हाला सोडा, देवादिकांना सुद्धा या संसारांना सोडलेलं नाही. अब्रह्मभुवनालोका पुनरावर्तिनो अर्जुन मामुपेत्य कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सगळ्यांना या संसाराच्या रहाटगाडग्यामध्ये अडकावं लागलं. तुम्ही आम्ही माणसं आहेत. हा संसार, या संसारामध्ये आपण आलो, पण कशामुळे? भाग्यामुळे आलो. आपल्याला मिळालेला हा नरदेह, आपल्याला मिळालेला हे शरीर, आपण म्हणतो कोणाचे? कोणाचे? माझे, माझं, माझं म्हणतो, माझं. बरोबर की नाही? पण हे आपलं आहे का? आहे का? नक्की? मग का फाउंडेशन लावता? का क्रीम लावता की नाही? 4 वेळेला आरशा पुढे जातो की नाही? कोणाचे हे? कोणाचे? माझं.
पण हे माझं नाही. ऐका, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे किंवा देह जाईल जाईल, त्यासी काळोबा औट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. 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 अरे पाया किया सुख से सोया ना सोया. अरे पाया किया सुख से सोया ना. कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, कि भज मन नारायण, भज मन नारायण, भज मन नारायण, आपल्याला मिळालेला नरदेह कशामुळे मिळालाय? कशामुळे मिळालाय? आपण असं म्हणायचं नाही हे माझं आहे. काय बाबा, बरोबर की नाही? चला सांगू तुम्हाला. कबीरदासजी महाराज म्हटले, तुम्हाला वाटतं नाही हे तुमचं आहे? सांगतो. मनुष्य देह दुर्लभ हे, न मिले बारंबार. तरुवर से फल गिरे, फिर न लगे डार. पावला हा देह, आपल्याला मिळालेला नरदेह काय आहे? भाग्याने मिळालाय. आपण असं म्हणायचं नाही हे माझे, हे कोणाचं आहे? हे त्याचे. कधी जाईल सांगता येत, घडोघडी काळ वाट याची पाहे. 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 घडोघडी काळ घडोघडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे? आपल्याला घेऊन जायला कोण टपून बसलाय? कोण बसलाय? काळ नावाचा मामा बसलाय. बरोबर की नाही? तो कधी घेऊन जाईल सांगता येत? आपण म्हणायचं नाही हे आपले, हे आपल्याला दिलेलं काय आहे? भाडेरूपी घर आहे. भाडेरूपी म्हटले मी. भाडे तत्वावरती दिलेलं काय आहे? मग तुम्ही म्हणाल भारतीताई
भाडे तत्वावरती म्हणता तुम्ही, भगवंत याच्याकडून भाडं काय घेतो? काहीच भाडं घेत नाही, फक्त नामस्मरण करा म्हणतो. विठोबा रखुमा. बघा, काही काही लोक कीर्तनाला आलेत की नाही? आलेत का नाही? का फक्त भंडारा जेवायला आलेत? असं तर नाही ना? आहे का नाही असं? तुम्ही म्हणाल भारतीताई असं कसं म्हणता तुम्ही? अहो, खाली बसून टाळ्या सुद्धा वाजवत नाही. आपल्याला नरदेह दिला. किती हात दिले तुम्हाला प्रत्येकाला? किती दिले? का 2च दिले? टाळी वाजवायला दिले का? नक्की नक्की? मांडेगावकर किती हात दिले तुम्हाला? 2. किती दिले? 2. आता जेवायला जर समोर पंचपक्वानांचं ताट आणून ठेवलं तर तोंड बंद करचाल का हो तुम्ही? करचाल का? मांडेगावकर महिला ऐकायला येतंय का? झोपल्या का? आहेत ना जाग्या? एवढ्या 8 तासांनी नट्टापट्टा करून आपण इथे आलो की नाही? आल्याच्या नंतर समोर गेली, दर्शन घेतलं. आमचा दादा भंडारा लावायला लागला तर म्हटली, भंडारा लावू नको, मेकअप खराब होईल. म्हटली की नाही? सांगू ताई तुला, हे तुझं नाही ग. किती बी लाव याला फाउंडेशन, किती बी लाव याला क्रीम, किती बी लाव पावडर, हे तुझं, हे तुझं, हे तुझं आहे का? कोणाचे? काळाचे. कोणाचे? त्याची कधी उडी पडेल, काळाची उडी पडेल बाजेव्हा. तिथं तुम्हाला सोडवायला कोणच येणार ना? मामा येणारे, दादा येणारे, काका येणारे, आई येणारे ना बाप येणारे? कोणी येणार? त्याच्यामुळे आपण म्हणायचं नाही हे आपले. हात किती दिले मांडेगावकर तुम्हाला? बार्शी तालुका आहे ना? बार्शीचे का मांडेगावकर? आव म्हणतात. 2 हात दिले. 2 का दिले? 2 जने तू जोडसी नारायण नाशे जीवपण जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोमा. जने तू जोडसी नारायण नाशे जीवपण भवरोमा. जने तू नारायण नाशे दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. कशाला दिले 2 हात? बाई एका हातानं घे आणि दुसऱ्या हातानं. बाईला फक्त घ्यायचं माहितीये, द्यायचं माहित. आज दिवसभर पोळ्या करून करून दमले ना भारतीताई, मग द्यायचं कसं नाही म्हणता. दारामध्ये एखादा साधू आला, ताई तुझ्याकडून काही नाही झालं पण त्याला विनमुख जाऊ देऊ नको. तुझ्या घरी एखादा भुकेलेला आला, काही देऊ नको पण चतकोर भाकरी त्याच्या पदरामध्ये घाल. एखादा तहानलेला आला,
तर त्याला एक घोटभर पाणी देण्याची दानत आपल्याकडे असावी. विंदा करंदीकरांची एक कविता फार सुंदर आहे. ते म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात कुठून घ्यावे, कुठून घ्यायचे, तोडून घ्यायचे का, येऊ द्या असं नाही. आपल्याला जसं घ्यायचं माहितीये ना तसं द्यायचं सुद्धा माहित पाहिजे. गावामध्ये बाळूमामांच्या पालखीचा तळ आलाय. गावामध्ये पालखी आली आहे. पालखी आली आहे म्हटल्याच्या नंतर आपल्याकडून काहीतरी दानधर्म झालं पाहिजे. चला तुम्ही पैशाचं दान देऊ नका, पण कमीत कमी अन्नदान तरी द्या. बाळूमामा तुमच्या संसारामध्ये कधीच काही कमी पडू देणार नाही. सांगू तुम्हाला, स्वतःच्या संसाराचा त्याग केला, स्वतःच्या संसाराकडे कधी लक्ष दिलं नाही, गावोगावी फिरले, गावोगावी स्वतःच्या लेकरांना वाचवलं. तुम्ही आम्ही त्यांची लेकरे, कोणाची, बाळूमामाची लेकरे. स्वतःच्या संसाराचा विचार केला नाही, घरादाराचा विचार केला नाही. वयाच्या 10व्या वर्षापासून फक्त जनकल्याणाकरता, हितार्थ जनांच्या हिताकरता ते झटले. ते तुमच्या आमच्या संसारासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. स्वतःच्या संसाराकडे कधीच विचार केला नाही स्वतःच्या संसाराचा, पण अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊ दिले नाही, ते संसार सुखाचे केले. संत असतात याच्याकरता. संत काय करतात, पण त्या संतांवरती विश्वास ठेवणं तुमचं आमचं काम आहे. बाळूमामा तुमचं आमचं भलंच करतात. बाळूमामाचा भंडारा प्रत्येक जण कपाळावरती लावतो. कधी विचार केला का, का लावावा भंडारा, का लावला पाहिजे भंडारा? भंडारा 2 प्रकारचा असतो. तुम्ही म्हणाल भारती ताई, अहो भंडारा 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 म्हणता, पण 2 प्रकारचा भंडारा नेमका कसा असतो सांगेन तुम्हाला. एक भंडारा आपल्या कपाळावरती लावतो तो भंडारा, आणि कार्यक्रम झाल्याच्या नंतर जो भोजन करतो ना तो भंडारा आहे. विठोबा रखुमाई, म्हणून माझ्या बाळूमामाचा भंडारा कपाळावरती लावायचा. दादा लाजायचं नाही रे भंडारा लावताना. का लाजायचं नाही? भंडारा कपाळालाच का लावावा? भंडारा कपाळाला लावला ना की कपाळ तर सुधारतच, पण जे नशिबात नाही ना ते सुद्धा या भंडाऱ्याने आपल्याला मिळतं बर का. ही माझ्या बाळूमामांची कृपा आहे. पण कधी त्यांच्यावरती विश्वास ठेवला तर संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास, सर्व भावे दास. संतांवरती विश्वास ठेवला ना, माझ्या बाळूमामावरती विश्वास ठेवला ना, आयुष्याचं सोनं होतं नव्हे नव्हे. आयुष्य उजाळल्याशिवाय राहत नाही. तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात
उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हटले माझं भाग्य उजळलं. कधी भाग्य उजळलं तुकोबारायांचं? एके दिवशी झालं असं, दिवसभराचा व्याप आणि रात्रीचं भोजन केलं आणि झोपले. झोपता क्षणी डोळा लागला आणि गाढ झोपी गेले. गाढ झोपी गेल्याच्या नंतर स्वप्न पडलं. आपल्याला सुद्धा पडतं का नाही? पडतं का नाही बाबा? पण आपल्या स्वप्नात कोण येतं? भूत येतं. ती उलट्या पायाची येतात, उलट्या हाताची येतात, बरोबर ना? खाली मुंडकं असते, वर पाय असतात. येतं का नाही? का नाही येत? हे झाले आपले स्वप्न. तुकोबारायांना स्वप्न पडलं. तो दिवस होता माघ शुद्ध दशमीचा दिवस. माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार. तुका म्हणे माघ महिन्यातल्या शुद्ध गुरुवारचा तो दिवस होता. त्या दिवशी स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कोण आलं? त्यांचे गुरु आले. आणि गुरु आल्याच्या नंतर गुरूंनी केलं काय? बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण मंत्र दिला बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नामध्ये त्यांचे गुरु आले. आल्याच्या नंतर त्यांनी केलं काय? रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. आणि तुकोबाराय म्हटले ज्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी रामकृष्ण हरी नावाचा मंत्र ज्या दिवशी मला दिला, तो दिवस माझ्या आयुष्यातला, माझ्या जीवनातला
भाग्याचा ठरला आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात उजळले भाग्य आता. मग तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो, भारतीताई तुकोबाराय तर वैराग्यवान होते, तुकोबारायांना कुठल्याच गोष्टीचा मोह नाही असं तुम्ही म्हणता, तुकोबाराय वैराग्यवान होते असं तुम्ही म्हणता. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये चिंता कशाची होती? साधूच्या जीवनामध्ये, संतांच्या जीवनामध्ये, एका देवरूपी माणसाच्या जीवनामध्ये चिंता कशाची असते हो? कशाची असते? भगवंत प्राप्तीची चिंता त्यांच्या जीवनामध्ये होती. आणि फक्त देव भेटावा, तो परमात्मा माझा व्हावा, तो एकदा मला भेटावा ही चिंता माझ्या तुकोबारायांच्या जीवनामध्ये होती. आणि तुकोबाराय म्हणतात ज्या दिवशी माझे गुरु मला भेटले, ज्या दिवशी ते माझ्या स्वप्नामध्ये आले, त्या दिवशी माझ्या जीवनातली चिंता काय झाली? वारली म्हटले. आता वारली हा शब्द आपल्याकडे कधी वापरतात तो? एखादा माणूस गेल्याच्या नंतर म्हणतात. तुकोबाराय म्हणतात जसा माणूस मरतो तसं माझ्या जीवनातली चिंता सुद्धा काय झाली? निघून गेली नाही म्हटले. निघून गेल्यावर परत येत असते, बरोबर आहे का नाही? बायको निघून गेल्यावर काय करती? आताच्या येत नाही, तो भाग वेगळा, बरोबर आहे का नाही? हेही तितकंच खरे. पण तुकोबाराय म्हटले ती गेली नाही, ती काय झाली? वारली म्हटले, मेली म्हटले. ती आता परत येणे ते कशामुळे झालं? ते संतांच्या दर्शनामुळे झालं म्हटले. ज्या दिवशी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले, ज्या दिवशी मला संतांची भेट झाली, सांगू तुम्हाला संत कधी येतात? कधी येतात संत? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतो भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येते, ज्या ज्या वेळेला धर्माला झोप येते, थोडक्यात काय, ज्या ज्या वेळेला धर्माला आळस येतो त्या त्या वेळेला माझ्या संतांचं येणं असतं. संतांचं येणं कधी आहे? संत येतात कशा करता? आम्ही वैकुंठवासी संत येतात कशा करता? बाळूमामांचं येणं कशा करताय? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. संत येतात कशा करता? तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता. संत येतात कशा करता? तुम्हाला आम्हाला रस्ता दाखवण्याकरता. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी. संत ते किंवा तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना. तुमच्या आमच्यासारख्या माणसांचा उद्धार करण्याकरता संतांचं येणं, तुमच्या आमच्यासारख्या जड जीवांचा उद्धार करण्याकरता बाळूमामांचं येणं.
सांगू तुम्हाला, बाळूमामा येतात, तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्याकरता ते आले, पण जे त्या मार्गावर चालत नाही ना त्या लोकांना संतांनी शिव्या द्यायला सुद्धा कमी केलं. तुम्ही म्हणाल भारतीताई तुमच्या डिक्शनरीतल्या देऊ नका, माझ्या काय सांगू तरी नायकती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील रडतील म्हणून सांगितलं, म्हणून म्हटले वेगी चावरा, स्वतःला सावरा, आता तरी सावध व्हा आणि काय करा, भजनाला लागा, भोजन करण्याच्या माग जाऊ नका, आधी काय करा, एक कानाने एक मात्रा आहे, कळलं का? एक कानाने एक मात्रा आहे, भजन आणि भोजन. आपण काय करतो फक्त, भारतीताई भोजन करायचं सांगा, भजन करायचं सांगू, खरे का? खरे का? पंचपक्वान्न वाढले तर भारतीताई दोन्ही दोन्ही हाताने चालू करू, हात दिलेच त्याच्या करता, बरोबर? डोळे दिले आपल्याला, डोळे आहेत का प्रत्येकाकडे? आहेत का मांडेगावकर? किती डोळे दिले तुम्हाला? किती दिले? मोबाईल पाहण्याकरता का? या मोबाईलनं केलं काय? या मोबाईलनं बरं नाही केलं गाबया, लोक खोट बोलायला लागले ग बया, लोक खोट बोलायला खाली बसलेल्यांना जरा जास्तच पटलेलं दिसते म्हणून हसतेत, बरोबर की नाही? तरुण मंडळी, तू माझीच आहे असं किती लोकांना म्हणता तुम्ही? खरं खरं सांगायचं, तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही असं किती लोकांना म्हणतो आपण? पण लग्न चौथी सोबतच करतो, खरंय की नाही? मग मोबाईल खरं बोलायला लावतो, खोटं बोलायला लावतो, काय पखवाज आहे, बरोबर ना? अनुभवी माणसं आहे तिथं. विठ्ठल तुम्हाला वाटेल पकवाजाचं नाव घेतलं म्हणजे पकवाजाचंच काहीतरी आहे का? असं नाही बरं का, तो एकटाच बिन लग्नाचं दिसला. तुमचं झालंय का? नाही झालं. विठोबा रखवा
होईल होईल, बाळूमामांच्या आशीर्वादानं सगळ्यांचं चांगलं होणार आहे. फक्त कधी तुम्ही चिंता सोडा आणि चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रुपतः. आपण काय करतो, देवाकडे जातो की नाही? देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला काय म्हणतो? देवा काय म्हणतो? देवा या 2 पायाच्याच सुरळीत होऊ दे, तुला 4 पायाचं देतो. म्हणतो की नाही बाबा? बरोबर आहे ना? म्हणतो की नाही? मला सांगा, 4 पायाचं जर त्याला दिलं तर तुझ्या 2 पायाच्याच सुरळीत होईल का? होईल का? तुम्ही म्हणाल भारतीताई तुमच्या गोळ्या संपल्या काय? शेतातल्या मसोबाला तेच लागतं. तो कधी तुमच्या समोर आला आणि म्हटला का नाही नाही मला तेच पाहिजे म्हणून? म्हटला का बाबा? कधीच नाही. देवाला नैवेद्य पुरणपोळीचा असतो आणि माणसाला नैवेद्य कशाचा आहे? नैवेद्यच म्हणावं लागेल ना. बरं मला सांगा, ताटात किती येतं? आता आपण सगळे माळकरी म्हणून सोडा, किती पीस येतात ताटात? पण 2 पीस साठी मांडेगाववरून धाराशिव जिल्ह्यात जातो. कशा करता? कार्यक्रम आहे पाहुण्याचा. खरंय का नाही बाबा? खरंय का नाही? आणि तिथं जर पुरणपोळी असेल, जाऊ का आपण? कोण खाते त्याला? सरळ म्हणतो आपण, बरोबर की नाही? पण पाहुण्याचा आग्रह असतो त्यात, पाहुण्याचा शब्द मोडायचा नसतो. म्हणून आपण काय करतो? पण नाही दादा, ऐका, देवाला मागणी करायची, देवाला विनंती करायची आहे. देवाला म्हणा बाळूमामांच्या समोर जा कधीतरी आणि सांगू तुम्हाला आयुष्यामध्ये दुःख आलं, आयुष्यामध्ये संकट आलं, माझ्या बाळूमामाच्या समोर जाऊन उभं राहा आणि त्यांना विनंती करा, त्यांना मागणी करा, आडजोड व्हा. आपल्याकडे शब्द वापरतो गावाकडे आपण, देवाला जर मागणी करायची असेल, कुठल्या गोष्टीची विनवणी करायची असेल तर आपण काय म्हणतो? देवाच्या पुढे जाऊन जरा आडजोड हो, तेव्हा देव तुझं साकडं ऐकेल. त्या देवाच्या समोर, त्या बाळूमामाच्या समोर जाऊन उभं राहा आणि म्हणा कधीतरी त्यांना, भगवंता बाळूमामा आज माझ्या संसारात काही कमी नाही हो, सगळं दे, तुम्ही भरभरून दिलंय, सगळं तुम्ही माझ्या संसारामध्ये भरभरून ठेवलंय. हे जे आहे ना ते फक्त तुमच्यामुळे, असं कधीतरी त्यांना म्हणा. तुमच्या संसारात कधीच कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही. पण आपल्याला सवय असते, आपण काय म्हणतो? हे जे केलंय ना ते कुणी केलंय? कुणी केलंय? हा मी जिथं तिथं आडवा येतो, हे मी केले म्हणतो. मी नाही राजा, हे तुझ्याकडून करून घेणारा कोणी? माझा जगाचा मालक, जगाचा चालक माझा बाळूमामा आहे. त्याच्यामुळे आपण असं म्हणायचं नाही हे मी केले. बरोबर की नाही? सर्वांना विनंती आहे, एकदा हात वरती करा, आपण प्रेमाने भजन करू. ताठ हात वरती करायचे, ताठ ताठ हात वरती करा, ताठ. महिला मंडळ, पुरुष मंडळ, जवळ बसलेले, लांब बसलेले, गुडघे आखडलेले, गुडघे लांबवलेले, गाडी जवळ उभे असलेले, ट्रॅक्टर जवळ उभे असलेले, 4 व्हीलरच्या जवळ उभे असलेले, मोबाईल घेऊन चालत असलेले, सर्वांनी हात वरती करायचे. मोबाईल वरती गेम खेळत असतील ते सर्वांनी हात वरती करायचे. तुम्हाला असं वाटेल भारतीताईला काय दिसतंय? मला जरी नाही दिसला तरी माझा जगाचा चालक, जगाचा मालक आपल्याला सगळ्यांना बघतोय. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करा, प्रेमाने हात वरती करायचे. शेवटपर्यंत हात खाली नाही आले पाहिजे, नाही तर भारतीताईची शपथ आहे बघा तुम्हाला. करायची का सुरुवात? करायची सुरुवात? हो तरी म्हणा. विठोबा
घ्या आत खाली. सर्व चालत म्हणा की मराठी. विठोबा रखुमाई विठोबा सर्व महिला मंडळी, सर्व पुरुष मंडळी, सर्व उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळी, स्वयंपाकाकडे सर्व असणारी मंडळी, सर्व इथं आमच्या शिवलीलाताई पाटील यांच्या संस्थेतील सर्व आमच्या विद्यार्थिनी, या ठिकाणी त्यांचे पिताश्री, आमच्या सर्वांचे लाडके बाबा, ते सुद्धा या ठिकाणी आज उपस्थित आहेत. सर्व तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे या न्यायानं सर्वजण या ठिकाणी, सर्व आमचे गावातील भजनी मंडळी असतील, बाहेर गावून आलेली भजनी मंडळी असतील, सर्वांचे मनापासून धन्यवाद. आमचे आकाश महाराज, हरिभाऊ महाराज, या ठिकाणी आमचा मृदंगाचार्य दादा भारत महाराज, आमची संस्थेतील छोटीशी चिमुकली, या ठिकाणी सर्वजण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्वांचे मनापासून धन्यवाद. या कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे करतायत, हा कार्यक्रम फक्त आजच्या पुरता डोळ्यात मर्यादित न राहता, जेव्हा केव्हा आपल्याला आठवण येईल तेव्हा हा कार्यक्रम मोबाईलवरती जाऊन आपण पाहू शकतो. त्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे करतायत, हा कार्यक्रम प्रसारित करण्याचं जे काम करतायत, ते आमचे वैभव दादा. त्यांचं यूट्यूबला पुण्यवाणी हे यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलवरती जाऊन आपण सर्वांनी हा कार्यक्रम परत तुम्हाला पाहण्याची इच्छा झाली तर तो तुम्ही पाहू शकता. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. या ठिकाणी इथं झटणारा प्रत्येक सेवेकरी, या बग्गा नंबर 9 मध्ये, या बग्गा नंबर 9चे जे चालक मालक आहेत, ते आमचे आप्पासाहेब कारभारी माळी, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद. खरं तर माणसं सांभाळणं, आपल्याला घरची 4 माणसं सांभाळणं होत नाही. आपण सहज बोलता बोलता म्हणतो, भारतीताई 4च माणसं आहेत, पण 4च 4 तराचे आहेत. म्हणजे प्रत्येकाची तरा काय आहे, वेगळी. एका माणसात किती खोडी असतात?
किती खालून कोण तर म्हटलं बघा 72 खोडी असतात. खरे काय? मग बघा एका माणसात 72 धरा, हजारो माणसातल्या किती तुम्हीच काढा. बरोबर आहे की नाही? तुम्हीच काढायचं आता खाली बसल्या बसल्या. मग मला सांगा एवढ्या लोकांना सांभाळून घेणं किती त्यांचं काम कठीण असेल. चला एवढी सगळी लेकरं सांभाळण्याचं काम आमचे बाबा करतात, आमच्या शिवलीला ताई करतात. एका लेकराच्या कमी खोडी असतात का हो? त्यांचं दुखणं आहे, त्यांचं खुपणं आहे, त्यांची शाळा आहे, त्यांचं सगळ्या गोष्टी धरा तुम्ही. बरं तर चला सगळ्या गोष्टी धरून पुन्हा रिझल्ट द्यायचा आहे, निकाल शेवटी द्यायचा आहे की नाही? वर्षात किती पोरी कीर्तनकार झाल्या, किती पोरी तयार झाल्या, परत त्यांचे आई वडील विचारणारे असतात आमच्या पोरी तुमच्याकडे घातल्या त्यांना येतं काय? एका माणसाच्या किती खोडी आहेत? 72. बरोबर की नाही? तशा प्राण्यांच्या सुद्धा खोडी आहेत. ते प्राणी आहेत, त्यांच्या खोडी असल्या तरी ठीक आहे, आपण चालती बोलती माणसं आहेत, आपल्या खोडी आहेत, भगवंताने दिल्या त्या आपण करतोय. सांगू तुम्हाला, आपल्याला मिळाला नरदेह, तो नरदेह दिला कशा करता? आपल्याला मिळालेला नरदेह भजना करता दिला, भोजना करता नाही. बरोबर की नाही? म्हणून काय करा? भोजन तर करा, पण भोजन करत असताना आधी भजन करा, मग ते भोजन रुचकर लागल्याशिवाय राहणार नाही. सांगू तुम्हाला जाता जाता फक्त सांगेल, संत आपल्या जीवनामध्ये करतात काय? एके दिवशी झालं असं, एक मुलगी लग्न होऊन माहेरी आली. लग्न झाल्याच्या नंतर माहेरी आल्याच्या नंतर बापाला म्हटली, बाबा मला काही आता माझ्या सासरी जायचं नाही. बाबा म्हटले, का सासरी जायचं नाही? घरी चांगली परिस्थिती होती. का सासरी जायचं नाही? ताई तुला नाही जायचं म्हटली मला बाबा, माझी सासू फार त्रास देते, मला जायचं नाही बाबा, मी सांगते ना तुम्हाला मला जायचं नाही. बरं ठीक आहे. बाळूमामांचा तळ एका गावामध्ये आलेला होता, ते तिथं गेले, दर्शना करता गेले, आणि दर्शना करता गेल्याच्या नंतर सर्वांनी दर्शनं घेतली. ही मुलगी सुद्धा बाळूमामांच्या दर्शना करता गेली बर का. आणि दर्शन घेतलं बाळूमामांचं. बाळूमामाने विचारलं, बाई बरी आहेस का? हो बाळूमामा सगळं बरं आहे, पण घरातलं वातावरण थोडं असं तसं आहे. ठीक आहे म्हटले. अहो बाळूमामा तुम्ही म्हणताना मी सगळ्यांच्या हाकेला धावून जातो, मग माझ्या हाकेला कधी का आला नाही तुम्ही? बाळूमामा म्हटले, अगं ताई तुम्हाला कधी हाकच मारली नाहीस तर येऊ कसा? बाळूमामा म्हटले, तुला कधीही संकट पडू दे, फक्त एक हाक मार, मी तुझ्या संकटाला धावून नाही आलो तर या बाळ्या धनगराचं नाव नाही सांगणार, तू फक्त हाक मार, मी तिथं येतो की नाही बघ. मुलगी घरी आली. घरी आल्याच्या नंतर वडिलांनी सासरी सोडून आले. सासरी सोडून आल्याच्या नंतर सासू, ती सासू जी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिचं नाव खरं ना बाबा? पटलं ना तुम्हाला? बघा बाबांना पटलं म्हणजे इथं प्रत्येकाला पटलं. ती मुलगी एके दिवशी झालं असं, ती भाकरी करायला बसली. भाकरी करत असताना मुखामध्ये एकच होतं, बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं. बघा मुखामधून बरोबर निघलं की नाही? मी म्हटले होते का तुम्हाला म्हणा म्हणून, पण निघालं. ही ताकद त्यांची आहे. मुखामध्ये फक्त बाळूमामांचं नाव होतं. चुलीवरती भाकरी टाकली, ती भाकरी अशी टम फुगायची. चुलीवरती भाकरी टाकली, भाकरी अशी टम फुगायची. सासूला वाटलं हिची खोड तरी काय काढावी, कारण पूर्वी स्वयंपाक जमत नव्हता, पण आता स्वयंपाक सुद्धा चांगला जमायलाय, प्रत्येक काम हिचं नीट व्हायला लागले. आता हिची खोड काढू कशातून, भांडणं काढू कशी, आणि हिला त्रास द्यायचा कसा? मग तिनं काय केलं, घरातली काहीतरी कुरुळी काढली आणि भांडणं करायला सुरुवात केली. आणि चुलीतलं जळतं लाकूड काढलं, त्या सुनेला लावायला निघाली, थोडक्यात पेटवायला निघाली. बरोबर ना? आणि त्यावेळेला त्या मुलीच्या मुखातून निघालं बाळूमामा, आणि त्या क्षणी त्या सासूच्या अंगामध्ये 100 विंचू चावल्याचा दंश झाला. तो हात त्या सुनेपर्यंत जाईना गेला. असं 5-6 वेळेला घडलं. आणि त्यावेळेला त्या सासूच्या लक्षामध्ये आलं, ही कृपा दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही, ही कृपा माझ्या बाळूमामाची आहे. म्हणून बाळूमामाच्या नावानं, बाळूमामाच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं, सिद्धनाथाच्या नावानं, ही कृपा आणि हा आशीर्वाद कोणाचा आहे तर माझ्या संतांचा आहे, माझ्या बाळूमामाचा आहे. म्हणून तुमच्या आमच्यावरती कृपा दृष्टी कोणाची आहे तर ती बाळूमामाची आहे. म्हणून तुकोबाराय म्हटले, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. बघा
एका गोष्टीवरून प्रचिती येते. आज तुम्ही आम्ही ह्या वावरामध्ये आलो असतो का हो? आलो असतो कधी बाबा? आलो असतो? तुम्ही मला बोलवलं असतं, मी आले असते का? इथं आले असते का? पण ही कृपा कोणाची आहे, ही दृष्टी कोणाची आहे, हे छायाचित्र कोणाचं आहे? माझ्या बाळूमामांचं आहे. म्हणून फक्त गावातलीच नाही तर पंचक्रोशीतली लोक आज या ठिकाणी जमलेली आहेत, ती फक्त आणि फक्त बाळूमामांच्या कृपा दृष्टीमुळे. म्हणून सांगेन तुम्हाला, मिळालेला देव, मिळालेले संत ठेवायचे कुठे? तर आपल्या हृदयामध्ये, आपल्या हृदयाचा कप्पा करायचा आणि त्याच्यामध्ये ते संत रूपी माझे बाळूमामा आपल्या कप्प्यामध्ये ठेवायचे. संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठव. तुकोबाराय म्हटले ते आधीच होतं, पण ते आता संतांच्या दर्शनामुळे मला काय झालंय? सापडलंय अभंगाचं शेवटचं. कामने होता जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल.